विद्यार्थी मित्रांनो, आता आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करूया. राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण आहे संविधानाची वाटचाल. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि आपल्या देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो. या संविधानाची निर्मिती कशी झाली, या संविधानाची वैशिष्ट्य कोणती, हे आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलं आहे. यावेळेला आपण या संविधानाची वाटचाल भारतीय लोकशाहीच्या संदर्भात कशी झाली हे आपण या प्रकरणातून समजावून घेऊया. संविधानाची वाटचाल पहा, भारताच्या संविधानाचं उद्दिष्ट काय आहे? तर भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करणे हे भारताच्या संविधानाचं उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. याशिवाय आणखी कोणतं उद्दिष्ट आहे? तर नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी या संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहे. भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य काय आहे? तर भारतीय संविधान हे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्याचं एक साधन म्हणून मानलं जातं. आणि संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संविधानानुसार होणाऱ्या राज्यकारभारामुळे लोकशाहीचं स्वरूप व्यापक झालेलं आहे. राजकीय प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि सामाजिक न्याय आणि समता या निर्माण करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं या संविधानानुसार टाकण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये आपण या साऱ्या संदर्भातला आशय 3 मुद्द्यांपुरता विचार करणार आहोत. एक म्हणजे लोकशाही, 2 म्हणजे सामाजिक न्याय व समता आणि 3 न्यायव्यवस्था. तर आपण सुरुवात करूया. भारतीय लोकशाही या घटकाचा विचार आपण 4 मुद्द्यांच्या आधारे करायचा आहे. एक म्हणजे भारतामधली राजकीय प्रगल्भता, भारतीय नागरिकांना मिळालेला मताधिकार, लोकशाहीच्या यशासाठी केलेले लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय नागरिकांना मिळालेला माहितीचा अधिकार. सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा पाहू, राजकीय प्रगल्भता. पहा की लोकशाही शासन पद्धती जर पाहिली तर या पद्धतीमध्ये संरचनांच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार जर आपण केला तर लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरते. आपल्या देशामध्ये आपली लोकसंख्या खूप आहे, त्यामुळे लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत की ज्यांच्यामार्फत आपले लोकप्रतिनिधी हे कारभार करत असतात. आज भारतामध्ये जनता या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होते आणि म्हणूनच जनतेच्या सहभागाचा आणि आज जी राजकीय स्पर्धा चालली आहे त्या राजकीय स्पर्धेचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की भारतातली लोकशाही ही याबाबतीत मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेली आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये ठराविक मुदतीनंतर निवडणुका होतात. या निवडणुका या मुक्त आणि न्याय्य वातावरणात होतात आणि अशा प्रकारच्या निवडणुकांमुळे सुद्धा भारतीय लोकशाहीचे यश हे ठळकपणे आपल्याला दिसून येतं. आता आपल्या देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या वारंवार होतात, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतात आणि त्यामुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा ज्या आहेत या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत होते. आज आपल्या देशामध्ये जर का लोकसंख्या पाहिली तर लोकसंख्येच्या बाबतीत जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. विस्ताराच्या बाबतीत आपला भारत 7व्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे लोकसंख्या आणि विस्तार यांचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पातळीवर निवडणुका घेणं हे आव्हानात्मक आहे. कारण पहा की आपल्या देशामध्ये अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते थेट संसदेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे निवडणुकांचं आयोजन केलं जातं आणि एवढ्या मोठ्या विस्ताराच्या, एवढ्या जास्त लोकसंख्येच्या देशामध्ये एवढ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका घेणं हे खरंच आव्हानात्मक ठरणार नाही का? आता निवडणुका दरम्यान काय घडतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकांदरम्यान समोर येणारी जी सार्वजनिक धोरणं आहेत आणि जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांबाबत भारतीय मतदार काही निश्चित अशी भूमिका घेताना दिसतात आणि प्रश्नांच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्याच्या प्रवृत्तीमध्ये भारतीय नागरिकांमध्ये वाढ होताना दिसते. यानंतर लोकशाहीचा दुसरा पैलू आहे तो म्हणजे मताधिकार. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय संविधानाने आपल्या देशामध्ये प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली आहे
आणि त्यानुसार अगदी सुरुवातीपासूनच आपल्या देशामध्ये मताधिकाराची व्याप्ती व्यापक होती. म्हणजे सुरुवातीलाच सर्वांना मताधिकार देण्यात आलेला होता. यामध्ये कोणताही भेदाभेद केलेला नव्हता. मताधिकारांचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी नष्ट केलेल्या होत्या आणि स्वतंत्र भारतात प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार दिलेला होता. पण नंतर बघा की नंतरच्या काळामध्ये तो अधिक व्यापक केला आणि मतदानाचं वय हे 21 वरून 18 वर्षापर्यंत आणलं. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळालेला होता. अशा प्रकारची जी तरतूद केली गेली त्यामुळे स्वतंत्र भारतातल्या नव्या युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला. अनेक तरुण हे राजकारणामध्ये येऊ लागले. अशी लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या या बदलामुळे भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आता असं का घडतं याची आणखी काही कारणं शोधूया. बघा की भारतात इतकी मतदारांची संख्या अन्य कोणत्याही देशामध्ये आढळत नाही. म्हणजे हा बदल हा एक संख्यात्मक बदल झाला, पण त्याहीपेक्षा तो गुणात्मकही झालेला आहे. तो कसा? तर अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेमध्ये येतात. त्यामुळे भारतातल्या राजकीय पक्षांच्या स्वरूपामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष हे स्पर्धेत असलेले तुमच्या लक्षात येतील. यानंतरचा भारतीय लोकशाहीचा पुढचा पैलू आहे ते म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण. पहा, सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. आता विकेंद्रीकरणामुळे काय होतं तर विकेंद्रीकरणामुळे एकाच हातामध्ये सत्ता केंद्रित होत नाही, ती वेगवेगळ्या लोकांच्या हातात जाते आणि त्यामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तसंच सामान्य जनतेला सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी या ठिकाणी मिळते. आता लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. कोणत्या बरं तरतुदी आहेत त्या? तर स्थानिक पातळीवरच्या संस्थांना पुरेसे अधिकार दिलेले आहेत आणि त्याद्वारे खरीखोरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा असं या मार्गदर्शक तत्वानुसार सांगितले गेलं आहे. या तत्वाला अनुसरून स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाचे प्रयत्न केलेले आहेत. अगदी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य पातळीवरील स्थानिक शासन संस्था, त्यानंतर राज्य विधिमंडळं आणि देशाची संसद अशा टप्प्यातून लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आता संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यातला सर्वात मोठा प्रयत्न हा 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीच्या वेळी केला गेला. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली, पण त्याचबरोबर या स्थानिक शासन संस्थांना जनतेचा आवाका लक्षात घेता त्यांच्या अधिकारामध्ये खूप मोठी वाढ केलेली तुम्हाला दिसून येईल. यानंतर भारतीय लोकशाहीचा आणखी एक पैलू म्हणजे माहितीचा अधिकार. पहा की लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे असं मानलं जातं आणि या दृष्टीने माहितीचा अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता माहितीच्या अधिकाराची संकल्पना आपण सर्वात पहिली समजून घेऊया. काय बरं आहे माहितीच्या अधिकाराची संकल्पना? तर नागरिकांना सार्वजनिक संस्था तसंच संघटनांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजेच माहितीचा अधिकार होय. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून 2005 मध्ये भारतीय नागरिकांना हा माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ही माहितीच्या अधिकाराची संकल्पना आहे. यानंतर आपण याविषयी आणखी काही डिटेलमध्ये माहिती पाहू. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्यापाशी असणाऱ्या शासनाचा संवाद वाढावा, शासन आणि नागरिक यांच्यातलं अंतर कमी आणि संवाद जास्त व्हावं आणि त्या प्रमाणामध्ये लोकशाहीची प्रक्रिया सकस सुदृढ व्हावी, त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजणं आवश्यक आहे. म्हणून भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता बघा की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार हा दिला गेला आहे. आता माहितीचा अधिकार दिल्यामुळे काय बरं परिणाम झालेले आहेत? तर माहितीच्या अधिकारामुळे
शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे आणि शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि अधिक पारदर्शी होण्यास मदत झालेली आहे. परत एकदा ही स्लाइड्स बघा की त्याच्यामध्ये खालच्या चौकटीमध्ये माहितीचा अधिकार म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. परत एकदा त्याची उजळणी करा. आता या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चौकट आहे. ही चौकट ही हक्काधारित दृष्टिकोन म्हणजे काय ही संकल्पना या चौकटीत स्पष्ट केलेली आहे. काय बरं आहे हक्काधारित दृष्टिकोन म्हणजे? तर स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा झाल्या. पण त्यामध्ये एखादी गोष्ट जर का शासनाने केली तर नागरिक त्याचे लाभार्थी असं नागरिकांकडे पाहण्याची दृष्टी यामध्ये होती. पण गेल्या काही दशकामध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणा म्हणजे नागरिक लाभार्थी नाही आहेत तर नागरिकांचा तो हक्क आहे या भूमिकेतून होत आहेत. आणि यालाच आपण म्हणतो हक्काधारित दृष्टिकोन. इसवी सन 2000 नंतरच्या ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या करताना नागरिकांचा तो एक हक्क आहे, नागरिकांना तो मिळालाच पाहिजे हा विचार करून त्या सुधारणा केलेल्या आहेत. यानुसार भारतीय नागरिकांना काही अधिकार मिळालेले आहेत. उदाहरणार्थ माहितीचा अधिकार आहे, अगदी तुम्हाला मिळालेला शिक्षणाचा अधिकार आहे आणि अन्न सुरक्षिततेचा अधिकार आहे. आणि हे जे दिले गेले त्यानुसार भारतीय लोकशाही ही बळकट झालेली तुम्हाला दिसून येईल. संविधानाच्या वाटचालीचा पुढचा घटक म्हणजे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणे. हाच आपला मुद्दा आहे. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे आणि या दोन मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. आपल्या भारतीय संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्ग हा स्पष्ट केलेला आहे आणि त्याच दिशेने आपल्या देशाची वाटचालसुद्धा सुरू आहे. बघा, लक्षात घ्या की सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो अन्याय दूर करणं आणि व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जा समान असतो याचा आग्रह धरणं म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. आता पहा की आपल्या देशामध्ये सामाजिक अन्यायाची अनेक कारणं आहेत. अगदी भेदाभेद आहे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद न करणं आणि सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणं हे न्याय आणि समतेचं उद्दिष्ट असलेलं तुम्हाला दिसून येईल. आता या स्लाइडमध्ये बघा की सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजामध्ये सर्वच स्तरांवर प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी पुढाकार कोणी घेतला आहे तर शासनाने. शासनाच्या वेगवेगळ्या योजना जे इतर प्रयत्न आहेत त्यांना विशेष महत्त्व या ठिकाणी आहे. लोकशाही अधिक सर्वसमावेशक व्हायची असेल तर सर्व समाज घटक मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असतं. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया असते, कारण लोकशाही असते ती लोकांचं राज्य असतं. सर्वसमावेशित लोकशाहीमुळे समाजातले संघर्ष कमी होतात. आता आपल्या देशामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले आहेत. कोणते प्रयत्न आहेत ते? तर पहिला प्रयत्न म्हणजे राखीव जागांचे धोरण. दुसरा प्रयत्न अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. तिसरा अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी आणि चौथा महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्वाविषयी तरतुदी. याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न केलेले दिसून येतील. आता आपण प्रत्येक प्रयत्न डिटेलमध्ये पाहू. पहिला आहे राखीव जागांचे धोरण. आता राखीव जागांचं धोरण म्हणजे काय? तर जे लोकसमूह किंवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेले आहे अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण हे स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा या राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या राखीव जागांच्या धोरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. यानंतर
पुढचा घटक आहे तो म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट असं सुद्धा म्हणतो. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. या कायद्यामध्ये काय तरतूद आहे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामधील कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि जर का असा अत्याचार कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला शिक्षेची तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर असा हा अत्याचार प्रतिबंध कायदा. त्यानंतर पुढचं एक पाऊल उचललं आहे ते म्हणजे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. आता अल्पसंख्याक म्हणजे कोण, तर बहुसंख्याक समाजामध्ये ज्यांची संख्या अल्प असते असे समाज घटक. भारतीय संविधानामध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या तुम्हाला दिसतील. यामध्ये पहा की अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. भारतामध्ये भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा आणि प्रदेश यांसारख्या कोणत्याही घटकावर आधारित भेदभाव करायला प्रतिबंध केलेला आहे, मनाई केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याकांविषयीची ही तरतूद जी व्यापक आहे, यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना त्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची संधी ही प्राप्त झालेली तुम्हाला दिसून येईल. यानंतरचा पुढचा पैलू आहे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या संदर्भातला, तो म्हणजे महिलांसंबंधीचे कायदे. महिला वर्ग हा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा आणि मोठा घटक. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे. तुम्ही 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये यासंबंधी सविस्तर एका प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. पहा, महिलांमधील निरक्षरता दूर करणं, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणं यासाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणं ही निश्चित केलेली आहेत. यात काही महत्त्वाचे तरतुदी, महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. कोणते कोणते आहेत बरं ते, तर वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिला आणि त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा त्यांना विकास करण्यास अनुकूल संधी ही निर्माण केलेली तुम्हाला दिसून येईल. महिलांना राजकीय अवकाश प्राप्त व्हावा म्हणून महिला प्रतिनिधित्व विषयक कायदेसुद्धा आपल्या देशामध्ये केलेले आहेत. आपल्या देशामध्ये पहा की राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यामध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी असलेलं दिसतं. जगभरातल्या अनेक देशांमध्ये तसंच भारतामध्ये सुद्धा महिलांचं राजकारणामध्ये प्रतिनिधित्व किंवा राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती ही यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हे प्रमाण 50% वाढवलेलं आहे. म्हणजे निम्म प्रमाण हे स्त्रियांचं स्थानिक शासन संस्थांमध्ये तुम्हाला दिसून येईल. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग तसंच वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की घरगुती हिंसाचारांपासून महिलांचं संरक्षण देणारा कायदा लोकशाहीकरणाला पोषक असलेलं महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. बघा की स्त्रीची प्रतिष्ठा, तिचा आत्मसन्मान राखण्यासाठी आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केलेली आहे. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयामुळे भारतीय लोकशाहीचा आवाका वाढून यातलं समावेशन हे अधिक अर्थपूर्ण केलेलं तुम्हाला दिसून येईल. यानंतर पहा की न्यायालयाची भूमिका ही संविधानाच्या वाटचालीमध्ये किती महत्त्वाची आहे. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे.
न्यायालयाकडून संविधानातल्या तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील उद्दिष्ट आणि संविधानकारांचे हेतू याला प्राधान्य देण्यात येतं आणि या संदर्भात भारतातल्या न्यायालयांचं योगदान महत्त्वाचं आहे. आता भारतातल्या न्यायालयांची नेमकी भूमिका काय आहे, तर 2 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला तो विचार करता येतो. एक म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट आणि महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. आता संविधानाची मूलभूत चौकट जपण्याचं काम हे न्यायालय कसं बरं करतं, तर संविधान हे प्रवाही असतं, ते एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असतं. पण परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करावे लागतात. कारण बघा की वर्षानुवर्ष परिस्थिती बदलत असते आणि त्यानुसार कायदे बदलावेच लागतात. पण संविधानात बदल करण्याचा हा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त संसदेला आहे. आता संसदेला जो अधिकार आहे हा अधिकार न्यायालयाने मान्य केलेला आहे. पण संसदेला हा संविधानात बदल करण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावरही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादांची जाणीव ही न्यायालय करून देते. म्हणजे संसदेच्या मनात आलं म्हणून संविधान वाटेल तसं बदलता येत नाही. संविधानामध्ये बदल करताना संविधानाची जी मूलभूत चौकट आहे त्या चौकटीला धक्का लावता येणार नाही अशी भूमिका ही न्यायालयाने घेतलेली तुम्हाला दिसून येईल. संविधानाच्या चौकटीमध्ये कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होतो याबाबतची एक चौकट तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. ती चौकट नीट काळजीपूर्वक अभ्यासा. यानंतर काही महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय की ज्यामुळे भारतीय संविधानाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका ही बजावलेली दिसते. एक म्हणजे संविधानातल्या मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेलं संरक्षण हे अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय घेतलेले आहेत. असे कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयांवर न्यायालयाने निर्णय घेतले आहेत ते पाहूया. जसं की बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचं सक्षमीकरण यासारख्या विषयांचा या निर्णयांमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व व्हायला मदत झालेली तुम्हाला दिसून येईल. या संदर्भात तुमच्या पाठ्यपुस्तकात आणखी एक चौकट आहे, समजून घ्या, काही महत्त्वाचे आहेत. यामध्ये लोकशाही किंवा सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी सुशासनाची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत याचे मुद्दे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याचाही काळजीपूर्वक अभ्यास करा. बघा की सरते शेवटी काय, तर भारतीय लोकशाहीच्या संदर्भात संविधान आणि त्यावर आधारित आपल्या भारतीय शासनाने केलेली वाटचाल यांचा आढावा आपण या प्रकरणातून घेतला. बघा की भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हानं आहेत. शासनाच्या कायद्यामुळे, धोरणामुळे सर्व समस्या संपल्या आहेत असं आपण म्हणू शकत नाही. पण आज आपल्या देशासमोर अनेकचे नवीन प्रश्न आहेत. पण लोकशाहीसाठी आवश्यक असं किमान जनमानस हे भारतामध्ये आकाराला आलेलं आहे, एवढं मात्र आपण निश्चितच म्हणू शकतो. बघा की या प्रकरणाचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. परत एकदा या प्रकरणातल्या सर्व मुद्द्यांची सविस्तरपणे उजळणी करा. त्यानंतरच्या भागामध्ये आपण या प्रकरणाची प्रश्नोत्तराच्या रूपात उजळणी करणार आहोत. धन्यवाद.